नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार याचीच मुळात राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात आणखी एक प्रश्न सातत्यानं भर घालतो आहे आणि थोडासा जिवारीही लागतो आहे, तो म्हणजे अजितदादांचा घात होता की अपघात होता हा मूळ प्रश्न. आणि त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे, अविश्वासाचं वातावरण आहे. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अमोलजी, खूप खूप स्वागत. जय श्रीराम. अमोलजी, आत्ता रोहित पवार म्हटले विलीनीकरण झाल्यानंतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष होणार होता, काय ठरलं होतं? या सगळ्या गोष्टींविषयी मी याआधीसुद्धा बोललो की जे काही ठरलं होतं हे आता पब्लिक डोमेनमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. म्हणजे आज रोहितदादांनी जी गोष्ट सांगितली याआधीसुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे आणि या चर्चा झाल्या होत्या की ही वस्तुस्थिती आहे, या चर्चा झाल्या होत्या. मी अगदी ठामपणे सांगतोय, कारण मला आठवतं आहे 16 मे, मी तारीख सांगतो, 16 मेला हा एक प्रवास, हा दादांबरोबर माझा बारामती ते पुणे हा एक प्रवास झाला होता. तिथून मी या प्रोसेसमध्ये 16 मेपासून मी या प्रोसेसमध्ये, आणि तोच दिवस तुम्हाला हवा असेल तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ती निवडणुकीची ती प्रचारसभा दादा संपवून आम्ही सोबत प्रवास केला होता. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या ज्या टप्पे घडलेले आहेत, या ज्या 14 बैठका झालेल्या आहेत त्यातल्या 11 वेळा या जयंत पाटील साहेबांच्या घरी बैठका झाल्या वगैरे, ही सगळी वस्तुस्थिती आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे कालही आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं, ज्यांच्याशी चर्चा केली दुर्दैवानं आज ते आपल्यात नाहीत. तर मग काय चर्चा झाली होती, कशासाठी झाली होती, या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यात काही हशील असं वाटत नाही.